ठीक आहे. ओके, चला 10वीचे कोण कोण आहेत त्यांनी जरा हात वरती करा. 10वीचे विद्यार्थी कोण कोण आहेत हात वर करा. अच्छा, ऍक्च्युली ना तुमचा व्हिडिओ आता दिसतोय. आता किती करायचे 10वीचे विद्यार्थी? ठीक आहे. ओके, नाव सांगा बेटा एक एक करून. 10वीचे विद्यार्थी पुढे या आणि एक एक करून नाव सांगा. अजय भीमराव कोरे. अजय भीमराव कोरे. अजय नाव आहे ना तुझं? ठीक आहे बेटा. अजून आणखी कोण आहेत? मागे 2 अजून होते ना 10वीचे विद्यार्थी, त्यांनी पण पुढे या. तुझं नाव सांग बेटा. तुझं नाव सांग. मोठ्याने बोल, मोठ्याने. सोनीर पात्रा. सोनीर. हो मॅडम. ओके ओके, ठीक आहे. बेटा तुम्ही 2 जण मला सांगा, तुम्ही कुठल्या कुठल्या विषयीचे व्हिडिओ बघितलेत? आठवतंय कोणत्या कोणत्या विषयाच्या व्हिडिओ बघितलेत दिवाळीच्या सुट्टीच्या आधी? असं मी आता तुम्हाला जसं दिसते तसंच वेगवेगळ्या टीचर्सनी येऊन तुम्हाला जसं ऑनलाईन शिकवलं असेल त्याच्या व्हिडिओ तुम्हाला सर म्हणाले दाखवण्यात आलेत. तर कोणत्या कोणत्या विषयाचे व्हिडिओ बघितलेत बेटा? पर मला बघितले तुम्ही यापूर्वी कधी? आधी मला कधी बघितले? नाही पाहिले. बरं, ओके ओके, काही हरकत नाही. 9वीचे विद्यार्थी तुम्ही जरा सांगा, तुम्ही कोणत्या विषयाचे व्हिडिओ बघितलेत? मी युट्यूबमध्ये बघितले मॅडम. परत बोल बेटा, ते मध्येच नेटवर्क गेलं, आवाज नाही आला. परत बोल. मी युट्यूब मध्ये बघितली मॅडम विज्ञानचं व्हिडिओ. अच्छा, युट्यूब मध्ये विज्ञानचे व्हिडिओ बघितलेत. तुला आठवते त्या व्हिडिओ मध्ये कोणता धडा शिकवलेला मॅडमनी? तो समजलेला का तुला? असं प्रयोग सांगितले मॅडम. थोडेफार प्रयोग सांगितलेले होते. अच्छा अच्छा, ठीक आहे बेटा. तुझं काय नाव आहे? माझी चांदनी महेंद्र गावडे. ओके, चांदनी. ठीक आहे. मला एक एक करून सांगा बेटा, तुम्हाला 10वी नंतर ना कशामध्ये करिअर बनवायचे? चांदनी, तुला काय बनायचे? डॉक्टर मॅडम. डॉक्टर बनायचे. तुमची शाळा मराठी मीडियम आहे की सेमी इंग्लिश आहे की इंग्लिश आहे? मराठी मीडियमच आहे. पुस्तकं सगळी मराठी मधून आहेत. ओके ओके, ठीक आहे. चांदनी बेटा तू बस. अच्छा, तू सांग बेटा, तुला काय बनायचंय 10वी नंतर ना? सांग सांग, काय विचार केलाय? जर ठरवलं नसेल तर ठरवलं नाही म्हणून सांगा अजून. तुझं नाव सांग बेटा. सविता लिंगय्या. सविता. तू कितवीला आहेस बेटा? 9वी. 9वी मध्येस. तुला काय बनायचं 10वी नंतर? म्हणजे तू कशामध्ये करिअर करायचं ठरवलेस? डॉक्टर बनायचंय. ओके, ग्रेट. अच्छा, मी तिथे सगळे जे विद्यार्थी बसलेत त्या सगळ्यांना सांगायचंय, तुम्हाला माहितीये ना
10वी नंतर आपण सायन्स, आर्ट्स किंवा कॉमर्स अशा 3 गोष्टी असतात, त्याच्यामधून घेऊ शकतो. तर मग सायन्स ज्यांना घ्यायचंय, हे डॉक्टर बनायचंय, इंजिनियर बनायचंय, नर्स बनायचंय, असे जे विद्यार्थी त्यांना सायन्सच घ्यावं लागेल. तर मग ज्यांना सायन्स घ्यायचंय ना, त्यांना काय करावं लागेल, तुमचे बघा जे पुस्तक आहेत सायन्स आणि मॅथ्सचे, विज्ञान आणि गणिताची जी पुस्तकं आहेत त्याच्या कंसामध्ये बघा इंग्लिशमध्ये शब्द दिलेत. जसं पहिला धडा आहे गुरुत्वाकर्षण, इंग्रजीमध्ये त्याचा अर्थ दिलेला असेल ग्रॅव्हिटेशन, वनस्पतींचे वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स, अशी जी नावं दिली आहेत ती तुम्हाला शब्दार्थ पाठांतर करावे लागतील. नाहीतर तुम्हाला मग 11वी मध्ये काहीच समजणार नाही, कारण तुम्हाला माहिती ना सगळं इंग्रजी मधून असेल, मग तर सगळा अभ्यास इंग्लिश मधून असेल. म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला आतापासूनच थोडी तयारी करावी लागेल. ठीक आहे. अच्छा अजय, तुला काय करायचं बेटा 10वी नंतर? डॉक्टर बनायचंय. ओके. आणि सोनारला काय करायचं होतं, मागे गेली ती? अच्छा, सोनीर नाव आहे ना तिचं? हा. हा, नर्स बनायचंय. ओके ओके, ग्रेट. ठीक आहे मुलांनो, आपण ना आता काय करणार आहोत, तुमच्या शाळेमध्ये तुम्ही आता कशावरून जॉईन झालाय? स्मार्ट टीव्ही आहे, कम्प्युटर आहे, काय आहे हे? स्मार्ट टीव्ही आहे. स्मार्ट टीव्ही आहे. हा, तुमच्यापैकी किती जणांना हा स्मार्ट टीव्ही चालवायला येतो? विद्यार्थ्यांपैकी तुम्हाला कोणाला येतो स्मार्ट टीव्ही चालवायला? मला येते मॅडम. अच्छा, तुला येतो. म्हणजे प्रत्येक वर्गातून 1-2 विद्यार्थी असतीलच ना ज्यांना स्मार्ट टीव्ही चालवायला येत असेल. तर आपण आता काय करणार आहोत ना मुलांना, मी तुमच्या सरांशी बोलेल की तुमच्यापैकी ज्यांना स्मार्ट टीव्ही आणि युट्यूब चालवायला येतं ना, त्यांनी काय करा ना, लाईनीमध्ये व्हिडिओ लावा. लाईनीमध्ये म्हणजे मग आता गुरुत्वाकर्षण एवढा मोठा धडा आहे, एका व्हिडिओ मध्ये तर नाही कव्हर झालाय. म्हणून आपण काय केले, जास्त व्हिडिओ बनवलेत, मग त्याला नावं दिलेत भाग 1, भाग 2, भाग 3. तर तसं तुम्ही जर लाईनीमध्ये बघितलं तरच ते तुम्हाला जास्त चांगलं समजेल. नाहीतरी मागे पुढे करून बघितलं, म्हणजे भाग 7 बघितला, नंतर भाग दुसरा बघितला, तर असं नाही समजणार ना लाईनीमध्ये. तर म्हणून मग आता काय करायचंय, मी तुमच्या मॉनिटर बनवतील, तर एक तर लाईनीमध्ये व्हिडिओ बघायचंय, आणि ज्या दिवशी जो व्हिडिओ बघताय ना विद्यार्थ्यांनो, ते वहीमध्ये ना लिहायचं. म्हणजे आज किती तारीख आहे, वही किंवा रजिस्टर जुनं सर देते तुम्हाला. तर काय करायचं त्याच्यामध्ये की आपला बघा आज 19 तारीख आहे, तर आज समजा तुम्ही गुरुत्वाकर्षणचा भाग 1 बघितला, तर ते लिहून ठेवलं वही, 19 तारीख गुरुत्वाकर्षण भाग 1. उद्या भाग 2 बघितला. गणितामध्ये समजा सेम टू सेम तसंच लाईनीमध्ये भाग बघितले. तर असं करून काय होईल, एकतर तुम्हाला चांगलं समजेल, दुसरं काय होईल, तुम्हाला स्वतःलाच लक्षात राहील मग ते बघून की कोणते कोणते व्हिडिओज जे आहेत ते आपण बघितलेत आणि कोणते कोणते जे आहेत ते व्हिडिओज बघायचे राहिलेत, ते तुम्हाला स्वतःलाच समजेल. ठीक आहे. तर आता ना मी थोडक्यात तुम्हाला दाखवते. कसं ते व्हिडिओ शोधायची कशी, ती मी तुम्हाला आता स्क्रीन शेअर करून दाखवते. हे हवं तर तुम्ही नोट करून घ्या, लक्षात ठेवा छानपैकी. बघा इथे मी काय सर्च केलं, हे माझी स्क्रीन दिसत असेल तुम्हाला. इथे वरती मी सर्च केलं आपल्या चॅनलचं नाव. हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवल्यावर तुम्हाला स्वतःहूनच चॅनलच्या व्हिडिओज दाखवेल. तर इथे यू कॅटपल्ट फाउंडेशन चॅनलचं नाव टाकलं. ठीक आहे. मग इथे सर्च केल्यावर बघा इथे आलं हे 728 सबस्क्रायबर्स वाला. हा, तर ह्याच्यावर आपण क्लिक केलं, हा चॅनल आला. आता बघा हे युट्यूबने ना छानपैकी इथे पण एक सर्चचं बटन दिले, दिसते हे गोल भिंग. तर बघा मी प्लेलिस्ट मध्ये गेले, प्लेलिस्ट वर मी क्लिक केलं आणि इथे आता मी काय टाईप करते, ग्रॅव्हिटेशन.
तुम्ही मराठीमध्ये गुरुत्वाकर्षण पण टाईप करू शकता. ठीक आहे, इथे मी टाईप केलं ग्रॅव्हिटेशन आणि एंटर बटन दाबलं. दिसते आता तुम्हाला हे सगळ्या ग्रॅव्हिटेशनच्या खाली व्हिडिओ आलेल्या दिसते. हे क्लास 10 फिजिक्स ग्रॅव्हिटेशन इंग्लिश मीडियम आणि खाली बघा मराठीचं पण आलंय क्लास 10 गुरुत्वाकर्षण. हे बघा इथे महाराष्ट्र स्टेट बोर्ड मराठी मीडियम दिसते. मग ह्याच्यावरती आपण इथे व्ह्यू प्लेलिस्ट वरती क्लिक केलं की तुम्ही बघू शकता. हे बघा वेगवेगळे पार्ट. हा पार्ट 8 आहे, हा पार्ट 6, 5, 4, 3, भाग 2, 2, पार्ट 1 दिसले. 1, 2, 3, 4 पर्यंत बघितले की नाही आपण. इथे पार्ट 7 पण आला. असे जे आहेत आपले टोटल इथे जेवढे पण पार्ट झालेले आहेत 8 पार्ट झालेले आहेत बघा. 8च्या 8 इथे लिहिलेले आहेत. पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 असं करून. तर एक एक आधी भाग 1 वर क्लिक करा. हे बघा हा इथे पार्ट 1 त्यावर आधी क्लिक करा. मग इथे भाग 2 पार्ट 2 आधी बघा. लाईनीमध्ये जर तुम्ही व्हिडिओ बघितले तर ते तुम्हाला समजतील. ठीक आहे, समजले काय करायचं? इझी आहे. ठीक आहे, चालेल. तर आपण एक काम करू बेटा की तुम्हाला मी जवळजवळ 1-1.5 महिना देते. तुम्ही ह्या व्हिडिओज असेच लाईनीमध्ये बघ आणि व्यवस्थित लक्ष देऊन लाईनीमध्ये व्हिडिओ बघितल्यानंतर मग मी फक्त तुम्हालाच भेटेल 1-1.5 महिन्यानंतर असंच ऑनलाईन. आणि मग मी थोडेसे तुम्हाला डिटेलमध्ये प्रश्न विचारेल. कोणत्या दिवशी तुम्ही कोणता व्हिडिओ बघितला, त्या व्हिडिओमध्ये काय शिकवलेलं, किती समजलं, एखादा प्रश्न मग विचारेल त्याच्यावर. ठीक आहे, चालेल. ठीक आहे, चालेल. तुम्ही आता सगळेजण वर्गामध्ये. अच्छा, 8वीच्या मुलांना जरा 2 मिनिटं पुढे बोलू. 8वीच्या मुलांशी मी बोललेच नाही. लवकर लवकर पुढे या बेटा. नावं सांगा तुमची दोघींची. अच्छा, 3 जण आहेत. पटकन नावं सांगा एक एक करून. हा, नेक्स्ट. आणि मोठ्याने सांगा. ओके ओके. अच्छा, तुम्हा दोघांना 10वी नंतर काय करायचंय? कशात करिअर बनवायचंय? डॉक्टर बनायचं. आणि तुला बेटा? तुम्हाला पण. अच्छा, तुम्हाला ते सांगितलेलं बघितलं ना तुम्ही? शब्दार्थ पाठ करा. स्मार्ट टीव्ही कसा चालवायचा ते पण जरा थोडं शिकून घ्या. आणि तुम्ही पण लाईनीमध्ये व्हिडिओ बघा. तुम्हा दोघांना समजलेले व्हिडिओ मध्ये काय शिकवलेलं थोडंफार काय? कोणता बघितलेला विषयचा आठवतोय व्हिडिओ? नाही आठवत. इट्स ओके, काय हरकत नाही. ठीक आहे, तुम्ही सगळेजण जाऊ शकता वर्गात. मी आता सांगितलं तुमची जर क्लास चालू असेल तर तुम्ही वर्गामध्ये जाऊ बसा. सर, मुलांना जाऊ द्यात. आता तुम्ही येऊन बसा. सर आहेत ना तिकडे? हा सर, तुम्ही ना बसून घ्या, मग आपण बोलूयात. सर, तुमच्याकडे काय आहे मुलांना दाखवण्यासाठी व्हिडिओ? स्मार्ट टीव्ही आहे का? स्मार्ट टीव्ही आहे मॅडम. नेट आहे पण आता या महिन्यामध्ये नेट बंद आहे. आता आम्ही रिचार्ज मारतो. अच्छा अच्छा, वायफाय आहे का? वायफाय आहे. या महिन्याचा रिचार्ज संपला, टाकला. अच्छा, बरं, ठीक आहे सर. सर, मला सांगा कोणत्या कंपनीचा वायफाय आहे? जिओचा. जिओचा आहे. जिओ फायबर आहे? हो, जिओ. ओके ओके, ठीक आहे. सर, एकच स्मार्ट बोर्ड आहे का? हो, स्मार्ट बोर्ड आहे. बरं बरं, ठीक आहे. सर, मला अजून हे सांगायचं होतं तुम्हाला. प्लीज तुम्ही ही गोष्ट त्याची म्हणजे त्याला फॉलो केलं तर खूप तुम्हाला फायदा मिळेल. आता मी जसं मुलांना सांगितलं ना, ह्यांच्यापैकीच मुलांना ना एकेकाला मॉनिटर बनवून द्या आणि त्यांना लाईनीमध्ये व्हिडिओ बघायला सांगा.
आणि त्याचा रेकॉर्ड मेंटेन करायला सांगा एखाद्या वहीमध्ये किंवा जुन्या रजिस्टर मध्ये. तर जेणेकरून काय होईल, मुलांना व्हिडिओ जे आहेत त्या चांगल्या समजतील. आणि ह्याच्यामुळे बघा सर, हे तुम्ही पण शिकवताय त्यांना, व्हिडिओज पण ते बघतात, तर ह्या दोघांचा मिळून जर त्यांना फायदा झाला आणि त्यांचे खूप चांगले मार्क्स आले, तर आपण ना सर, जे मुलं चांगल्या मार्क्सने पास होतील, उत्कृष्ट मार्क्स ज्यांना मिळतील त्यांना आपण स्कॉलरशिप देणार आहोत, फ्रीमध्ये लॅपटॉप पण देणार आहोत. आणि फक्त ते ह्या वर्षीसाठी एवढंच नाही, आता बघा तुमच्याकडे जी 10वीची मुलं आहेत ते त्यांना चांगल्या कॉलेजमध्ये पुढच्या शिक्षणासाठी ऍडमिशन देऊन, युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन देऊन, जेवढं होईल तेवढं फ्री मध्ये शिक्षण, आणि त्याच्यानंतर पण चांगल्या ठिकाणी त्यांना नोकरी मिळवून देणं, असा आपला जो आहे लॉंग टर्मचा प्लॅन आहे. मग ते करण्यासाठी आता ह्या वर्षी तरी चांगली सुरुवात झाली पाहिजे ना. म्हणून आता 6 महिने आपले गेले असले तरी आपल्याकडे आता पूर्ण हे दुसरी 6माही आहे, तर त्याच्यामध्ये हा जर व्यवस्थित राबवला तर खूप चांगलं होईल. आणि असं नाही की फक्त मुलांनाच, आता बघा आम्ही तिकडे नाहीये, तिथे ऑफलाईन ऑन ग्राउंड तुम्ही काम करताय, तर तुमच्यासारखे जे हेडमास्टर्स आहेत, जे टीचर्स आहेत, ते आम्हाला सपोर्ट करतील, हे उपक्रम चांगला राबवतील, त्यांना पण आम्ही सन्मान म्हणून, मोटिवेशन म्हणून काहीतरी देण्याचा प्लॅन करतोय. तर ही प्लीज तुम्ही उपक्रम बघ व्यवस्थित नोंद घेऊन ह्याची राबवून घ्या. सुरुवातीला फक्त मुलांकडे लक्ष द्यावं लागेल की ते व्यवस्थित लावतात का. एकदा त्यांना आलं की मग ते नेहमीचं रुटीनचं काम बनवून जाईल, मग ते काही तुम्हाला त्याचा त्रास, एक्स्ट्रा काम तुमच्यासाठी काही नाही वाढणार. तर ही एक गोष्ट सर. दुसरी गोष्ट म्हणजे सर, आपलं महिन्यातून एकदा ना, आता आपण काही जनरल टॉपिक्स वरती पण मुलांचे जे आहे ते क्लास घेणार आहोत, फक्त महिन्यातून एकदा. जसं जनरल टॉपिक्स म्हणजे इंटरनेटचा सेफ वापर कसा करावा, सायबर सिक्युरिटी काय असते, गुड टच, बॅड टच, परत त्यांची थोडीफार करिअर काउन्सिलिंग, कारण मुलांना समजतच नाही की कशात करिअर बनवायचं, आणि ह्याच्याबद्दल पण कन्फ्युजन असतं. एक करिअर ठरवलं तरी ते बनण्यासाठी काय काय स्टेप्स आहेत, काय गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. परत इंग्लिश स्पीकिंग, तर असं बरेच आपण उपक्रम जे आहे ते 1 बाय 1 चालू करायचं ट्राय करतोय, पण ते महिन्यातून एकदाच क्लास असेल तो, तर त्यावेळी मात्र मुलांना तुम्ही प्लीज लाईव्ह जॉईन करवा, कारण मग त्यांना काही प्रश्न वगैरे असतील तर ते त्यांना विचारता पण येतील. आणि आता तुमच्या इकडे तर स्मार्ट टीव्ही पण आहे, वायफाय पण आहे, तर पॉसिबल आहे की तुम्हाला त्या दिवशी जमेल. तर ही एक दुसरी गोष्ट होती सर. आणि तिसरी गोष्ट बघा, आपल्याला मी अहेरीच्या ग्रुपमध्ये गुगल फॉर्म साठी वारंवार मेसेजेस टाकलेले आहेत, आम्हाला मुलांची माहिती हवी होती, तर ते गुगल फॉर्म आपल्या शाळेकडून भरण्यात आले का? मला वाटतं मागच्या वर्षी भरलं होतं सर. ते वेगळे फॉर्म नाही, ते वेगळे फॉर्म होते, आणि आता जे फॉर्म आहेत त्याच्यामध्ये आम्हाला मुलांचे डिटेल्स हवेत, मुलाचं नाव, त्याचा मोबाईल नंबर, त्याचा भाऊ बहीण वगैरे किती आहेत. तर असे ते प्रत्येक तुमच्या शाळेमध्ये 8वी ते 10वीचे मुलं जेवढी असतील तर त्या प्रत्येक मुलाची तिथे डिटेल येईल. तर ती डिटेल्स तुमच्याकडे ऑलरेडी तुमच्या कम्प्युटरमध्ये वगैरे असतील शाळेच्या, फक्त ना ते कम्प्युटर टीचरची हेल्प घेऊन त्याला कॉपी पेस्ट करून फॉर्म भरले ना तरी होऊन जाईल ते. तर ते प्लीज तुम्ही 2-3 दिवसामध्ये कम्प्लीट करा, कारण तो जो डेटा आहे तो आम्हाला पुढे पाठवायचा आहे रेकॉर्डसाठी, कारण तो आम्हाला पण पुढे आमच्या कामाची जी आहे ती माहिती द्यावी लागते ना, की आम्ही काय काय काम करतोय, किती किती शाळांबरोबर काम चालू आहे. तर त्याच्यासाठी तो डेटा आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. तर प्लीज तो जो तुम्ही बघून घ्या. परत एकदा लिंक द्या मॅडम, लिंक द्या म्हटलं. हो सर, मी तुम्हाला लिंक पाठवते. अहेरीचा जो ग्रुप आहे ना, तुम्ही तुमच्या त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नाहीये? नाही मॅडम. अच्छा, तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप वरती नाहीये, ओके. मी तुम्हाला ना ची पण लिंक पाठवते, आणि तुम्हाला गुगल फॉर्मची पण तुम्हाला लिंक पाठवते, तर ते तुम्ही शिक्षकांकडून ते भरून घ्या सर. आणि
आता झाले हे आपले मेन प्रश्न होते. आता शाळेबद्दल थोडक्यात काही माहिती हवी, ती पटकन तुम्हाला विचारते, मग आपण मीटिंग संपवू शकतो. मला सांगा, तुमच्या शाळेचं फक्त एकदा मी नाव कन्फर्म करते. ही वेलगूरची शाळा आहे ना, राजे धरमराव म्हणून? हो. ठीक हो आहे. मॅडम. ओके सर, शाळेमध्ये आश्रम शाळा आहे मॅडम. आश्रम शाळा आहे. आश्रम शाळा, हो आश्रम शाळा आहे. हो सर, तुमच्या शाळेमध्ये एखाद्या सब्जेक्ट साठी 8वी ते 10वी पर्यंत शाळा आहे? हो 8वी. 11वी 12वी नाहीये तुमच्याकडे ना? नाही. बर सर, 8वी ते 10वी मध्ये तुमच्याकडे एखाद्या विषयासाठी कोणता टीचर म्हणजे जागा मोकळी आहे आणि शिकवायला कोणीच नाही असं आहे का? हो, जागा मोकळी आहे मॅडम, टीचर नाही. कोणत्या विषयासाठी सर? इंग्रजी, हिंदी, मराठी, विज्ञान. एवढे सगळे टीचर्स नाहीयेत? नाही. हा, तुम्ही काहीतरी दिलात ना माध्यमिक मध्ये तुम्ही एकटेच आहात म्हणून, है ना? हो. माध्यमिक मध्ये तुम्ही एकटे आहात. आणि मग तुम्ही कोणता विषय घेता सर? मॅथ्स घेतो मॅडम. तुम्ही मॅथ्स घेता, ओके. सर, मग बाकी विषयासाठी मग हे पहिलं जसं हे सत्र सुरू झाले तेव्हापासूनच नाहीयेत? तेव्हापासूनच नाही, बरेच दिवस. मग काय केलं एवढं सगळं नाहीयेत तर? थोडं मी करतो मॅडम, पुस्तकाच्या माध्यमातून. सर, पण तुम्ही एकटे तर एका वेळी एकाच वर्गात असू शकता ना? परत आता समजा तुम्ही 8वी मध्ये, तर 9वी 10वीची मुलं मग काय करतात? एका वर्गामध्ये हॉलमध्ये ग्रुप पाडून बसतो मॅडम. अच्छा, असं करतात. खूप मुश्किल आहे. पटसंख्या किती आहे 8वी 9वी 10वीची? पटसंख्या किती? 57 आहे मॅडम. 57 सगळे मिळून 57 आहेत? हो. अच्छा, सगळे मिळून 57 आहेत, म्हणजे जवळजवळ 20 ते 15 मुलं आहेत एका वर्गात. ठीक आहे सर. तरी थोडीशी पटसंख्या कमी आहे, तरी थोडंफार तुम्ही मॅनेज करत असाल. सर, मग बघ आता ना, जर आपण केलं की तुम्ही एका वर्गामध्ये शिकवताय आणि दुसऱ्या वर्गामध्ये जिथे आता तुमच्याकडे तो स्मार्ट टीव्ही आलेला आहे, तिथे मुलांना जर हवं तर तुम्ही शिकवणारे शिक्षक एकटे आहात, पण तिथे आणखी जे काही जर दुसरे कामगार असतील, म्हणजे मुलांनी गोंधळ नको करावा म्हणून एका जणाला तिथे बसवलं की मुलांकडे लक्ष ठेव म्हणून, आणि त्यांना हे व्हिडिओ लावून दिले, तरी तुम्हाला त्याची जी आहे ते बऱ्यापैकी मदत होईल, है ना? आणि जे स्मार्ट मुलं आहेत त्यांनाच मग तो स्मार्ट टीव्ही वरती व्हिडिओ लावण्याची त्यांनाच फक्त परमिशन द्यायची, बाकीच्यांना नाही द्यायची परवानगी. आणि असं काहीतरी करून बघा तुम्ही किती करू शकताय. सर, आपले हे जे सगळे विद्यार्थी आहेत, ते सगळे विद्यार्थी आदिवासी आहेत? हो मॅडम, आदिवासी. ओके. आणि ह्यांचे आई वडील काय करतात? आई वडील जनरली मजुरी आणि शेती करतात. अच्छा, ह्यांच्या स्वतःच्या जमिनी आहेत सर? हो, स्वतः जमिनी, पण पुरेशा जमीन नाही, म्हणजे परिवार चालण्यापुरत्या जमिनी आहेत. अच्छा, ओके. सर, ही शाळा किती वर्षापासून आहे? किती जुनी शाळा आहे ही? जवळपास 60 वर्ष, 60-65 वर्ष. 60-65 वर्ष झाले, ओके. सर, आपला इथे 10वीचा रिझल्ट कसा लागतो मग? मागच्या वर्षी आता कमी लागला मॅडम, 45 लागला. अच्छा, मागच्या वर्षी कमी लागला. किती टक्के लागला असेल तरी? 45, ओके. आणि जो टॉपर होता त्याचे किती पर्सेंट होते? त्याचे होते 65%. 65% होते त्याचे. अच्छा, ओके, ठीक आहे. सर, मागच्या वर्षी पण टीचर्स नव्हते का? नव्हते. अरे, खूप वाईट अवस्था आहे मग हे मुलांचं. मग टीचर्सच नाही, शिकवलंच नाही तर मुलं पास कशी होणार? ठीक आहे सर, तुमचे ते काहीतरी चाललेलंच असेल की टीचर्सला तिथे जॉईन करवण्यासाठी,
पण तोपर्यंत बघा आपले कमीत कमी 8वी ते 10वीचे तरी सगळ्या विषयाचे व्हिडिओज अवेलेबल आहेत. तुम्ही प्रायमरी मधून एखाद्या कम्प्युटर टीचरची किंवा आणखी कोणाची हेल्प घेऊन त्यांना ना लाईनीने जरी थोडे थोडे जरी व्हिडिओ दाखवले, कमीत कमी त्या विषयाचे जे त्यांना स्वतःहून करू शकत नाहीत ते, जसं समजा मराठी तरी स्वतःहून थोडंफार करतील, हिंदी पण कदाचित थोडंफार करून घेतील, पण जे बाकी विषयाचे जर समजतच नाहीये त्यांना, त्याचे जरी व्हिडिओज तुम्ही त्यांना व्यवस्थित टाइम टेबल बनवून दाखवले तरी बघा तुम्हाला खूप हेल्प होईल. आणि मुलांना तेवढं तरी कळलं तरी खरंच आम्हाला खूप समाधान वाटेल की आम्ही जे काम करतोय ते काहीतरी त्यांना त्याचा फायदा होतोय म्हणून. आणि मुळात ह्याच्यासाठीच सुरू केलेलं की टीचरचा असा सगळीकडे खूप शॉर्टेज आहे, तर ऍटलिस्ट ऑनलाईन तरी त्यांना थोडं अर्ध तरी समजेल आणि त्यांना बऱ्यापैकी समजू शकते सर, कारण आपण मराठीमधूनच शिकवलेलं आहे. फक्त तेच आहे की त्यांना ते लाईनीमध्ये बघता आलं ना, लाईनीमध्ये त्यांना आपण व्हिडिओ दाखवले तर अजून जास्त चांगलं समजेल. सर आपली जी मुलं आहेत, आता जर वर्षीचाच रिझल्ट असा असतो का? 10वीचा रिझल्ट जर वर्षीचाच 10वीचा रिझल्ट असाच असतो? नाही 50%, 45 याच वर्षी लागला नाही तर 80च्या जवळपास लागतो. 80च्या जवळपास लागतो. सर 10वी नंतर ही मुलं काय करतात पुढे? कशाला करिअर निवडतात? कुणी आयटीआयला जातात, कुणी आर्ट्सला जातात, कुणी मग सायन्सला जातात. काही सायन्सला जातात. असे किती टक्के मुलं असतील जे 10वी नंतर किंवा 12वी नंतर शाळा सोडली, ग्रॅज्युएशन मधनच सोडलं आणि शेती करायला लागले कारण त्यांना काही जमलं नाही किंवा घरातली परिस्थिती तशी नव्हती, असे किती मुलं असतील जे शेतीकडे वळतात? जवळपास 60% तरी असतात. 60% मुलं असतील. बरं, ठीक आहे. सर तुमच्या शाळेमध्ये मुलींना म्हणजे दाखला घेऊन देतात, हे जे आदिवासी जे पेरेंट्स आहेत ते मुलींच्या शिक्षणाकडे म्हणजे जागृत आहेत, मुलींना शिकवतात? हॅलो मॅडम, मुलींना शिकवतात का शाळेमध्ये? मुलींच्या शिक्षणासाठी इकडचे काय? पालक जागृत आहेत का? हो हो मॅडम, पालक जागृत आहेत. अच्छा, थोडेफार जागृत. ओके. असं हा, समजा आई आजारी आहे, एक मिनिट, माझे नेटवर्कचा इश्यू म्हणून तुम्हाला आवाज येत नाहीये. हा, मी थोडस कॅमेरा बंद करते. तर समजा आई आजारी आहे किंवा 10वी मध्येच मुलीचं लग्न ठरलं म्हणून मग मधनच त्यांना शाळेतून काढून घेतलं, दाखला काढून घेतला, असं कधी झालंय? नाही असं नाही झालं, कंटिन्यू शिकल्या. असं नाही होत. 10वी अच्छा, ओके, ग्रेट. सर तुमचे जे शाळा आहे आणि शाळेसाठी जे बांधलेलं मुलांसाठी राहण्यासाठी जे वसतिगृह असेल, ती पक्क कन्स्ट्रक्शन केलेली बिल्डिंग आहे? हो मॅडम. ओके, ग्रेट. आणि तिथे अशा पक्क कन्स्ट्रक्शन आहे आणि तिथे असे आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत जसं पिण्याचं स्वच्छ पाणी, टॉयलेट जरा साफ सुथरे, प्युरिफायर आहे मॅडम. अच्छा, प्युरिफायर आहे आणि वॉशरूम्स वगैरे त्यांचे क्लीन असतात? वॉशरूम आणि लाईट आहे, पण आता हे खेड्यामध्ये शाळेमध्ये हा पावसाळ्यामध्ये डिस्कनेक्ट राहते लाईट. अच्छा, पावसाळ्यामध्ये डिस्कनेक्ट राहते. सर लाईट गेल्यावर काय असं इन्व्हर्टर किंवा सोलार पॅनल्स वगैरे काय दुसरं ऑप्शन आहे शाळेकडे? नाही आहे मॅडम, मग मेणबत्ती आणि दिवा. अच्छा, ओके सर, ओके, ठीक आहे. सर रोजच लाईट जाते का? पावसाळ्यामध्ये जास्त जलदी, पावसाळ्यामध्ये फक्त पावसाळ्यामध्येच जास्त जाते. अच्छा, ठीक आहे सर. सर तुम्हाला ना हे आता शिक्षकांचीच कमतरता आहे मेन, आणि ह्याच्या व्यतिरिक्त आणखी काही शाळा चालवताना तुम्हाला समोर अशी आव्हानं येतात? हा, तर भरपूर आव्हान येते मॅडम, कारण पोरं शाळेला येत नाही, जसं दीर्घ सुट्ट्या लागल्यानंतर येत नाही. हा, हे मला खूप बोलावं लागलं. हा, मला हे खूप साऱ्या शाळांनी सांगितलं की मुलांना पाठवतच नाहीत पेरेंट्स 10-10 दिवस, 15-15 दिवस
सुट्टी संपली जसं तरी आता पण दिवाळीच्या सुट्ट्या म्हणजे महिनाभर हा येतच नाही. करेक्ट करेक्ट जसं आता करेक्ट. पुन्हा येणार सण होळीमध्ये जातात मग पुन्हा जवळपास 20-25 दिवस राहतात. ठीक त्याच्यामुळे आहे सर. प्रॉब्लेम आहे. हा मग त्याच्यामुळे तुम्हाला शिकवण्यासाठी ऍक्च्युअल मध्ये जो टाइम मिळतो तो खूप कमी मिळतो है ना? कमी मिळतो. सर एप्रिल महिन्यामध्ये तुमचं शेड्यूल कसं असतं? एप्रिलमध्ये मला वाटते 10-15 तारखेपर्यंत परीक्षा संपल्या की मुलं लगेच घरी हा जातात की तुम्ही थांबवता त्यांना थोडं? मग शोधावं लागतं, मुलं शोधावं लागतं मॅडम. अच्छा मग ऍडमिशन मुलं शोधावं. शोधण्यास हा राईट राईट राईट. मुलं नाही पण ही जी शोधण्यात. ऑलरेडी तुमच्याकडे जी मुलं आहेत ती परीक्षा संपल्या उन्हाळ्यामध्ये लगेच जातात गावी. हो लगेच जातात थांबत नाही. ओके ओके ठीक आहे सर चालेल. आपण आता काय करूया जसं सांगितलं ना तसं बघा त्याची अंमलबजावणी करून घ्या. 1-1.5 महिना मी तुम्हाला वेळ देते ज्याच्यामध्ये तुम्ही त्यांना व्हिडिओ दाखवा लाईनीमध्ये हो. आणि मग आपण 1-1.5 महिन्यानंतर ना परत भेटू. म्हणजे मी फक्त मुलांशीच बोलेल, तुम्ही मीटिंग चालू करून द्या. बाकी मी मुलांशीच बोलेल हो. की त्यांना किती ठीक. समजते आणि बघूया आपण त्यांना मदत होते का. ओके. ठीक आहे सर. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. आणि आय जस्ट प्रे की लवकर तुमच्या शाळेमध्ये टीचर्स येतील. ऍटलीस्ट 2-3 तरी ओके. येतील म्हणजे तुम्हाला मदत होईल. ओके. विद्यार्थ्यांचा थँक्यू सो फायदा मच. हा चांगला आहे. हो सर. थँक्यू धन्यवाद. थँक्यू फॉर जॉईनिंग. तुम्ही लिव्ह केलं तरी चालेल. ओके.